प्रकरण नाही, काय विषय? माझं नाव सुभाष मुरलीधर कदम, राहणार कसबे तडवळे. माझ्या जमीन गट नंबर 542चा 9689 फेरफार लोमटे तलाठी गावातला माझ्या जाधव तलाठी ह्यांनी बेकायदेशीर फेर लाच खाऊन धरलेला आहे. त्याची मी तक्रार यूट्यूब चॅनलला चौकट तक्रारी दिल्यामुळं त्यांनी रजिस्टर तक्रार भरली आणि मंडळाधिकारी ह्यांच्याकडं दिली होती डोकी. त्यानं काय केलं की बाबा माझ्या तक्रारीवरून मी म्हणलं बाबा माझं प्रकरण तहसीलदार कार्यालयात वर्ग करा. त्यानं वर्ग केलं होतं. हां. पण मी उपोषणला बसल्याचा राग धरून हे मृगनाल जाधव तहसीलदार मॅडम हिनं माझ्या कुणीतरी मध्यस्थी घालून मी 3 तारखेला बसलेलो असताना त्या 3 तारखेलाच पत्र काढलं. माझ्या भावानं कुणीतरी हिला मध्यस्थी घालून त्या मध्यस्थीच्या ह्यानं परत प्रकरण वर्ग केलं आणि त्यांनी माझ्या ही शासनाची जमीन आहे, शासनाच्या जमिनीचा ह्याने बेकायदेशीर फेर केला, कुठलीही परवानगी नाही आणि त्या जमिनीचं जिल्हा न्यायालयात वादग्रस्त जमीन आहे आणि त्या माझ्या अर्जावर कुठंही माझा घ्या म्हणून माझ्या परस्पर ह्याने फेर बेकायदेशीर घेतलेला आहे. तरी मी मागणी केली आहे की मंडळ अधिकारी संभाजी तोगरे आणि ही तहसीलदार मॅडम जाधव लोमटे तलाठी आणि ही माझ्या गावातला जाधव तलाठी यांना तात्काळ ह्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनं समिती नेमावी आणि समिती नेमून चौकशी करून त्यांना निलंबनाची कारवाई करावी, नसता यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मागणी जर तुमची मान्य झाली नाही काय करणार? मागणी जर नाही मान्य केली तर मी दिनांक 7/1/26 रोजी जिल्हा कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे मी. तरी माझं म्हणणं आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी तोगरे याला तात्काळ आदेश करावा की बाबा ही पुढील कारवाई फेरफारची करू नये चौकशी होईपर्यंत. अपील तर मी करणारच आहे, त्याच्याबद्दलचं नाही योग्य न्यायालयात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करणार आहे, पण तोपर्यंत त्याला तात्काळ आदेश करावा, नसता माझं ना भरून येणार नुकसान आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.